नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत पर्यावरणीय व्यवस्थापन। याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की हवामान म्हणजे काय किंवा हवामानाचा त्या प्रदेशावर कशा प्रकारे परिणाम होतो। आता आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत की IMDचं कार्य काय आहे, म्हणजे हवामान खातं जे आहे त्यांचं कार्य कशा प्रकारे चालतं, त्याची स्थापना कोणी केली आणि त्याचा उपयोग कोणकोणत्या घटकांना होतो त्याविषयी आपण आता या सेशनमध्ये पाहणार आहोत। तर पाहूया पर्यावरणीय व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज आणि त्याचा परिणाम। पहा विद्यार्थी मित्रांनो, हवामानशास्त्र म्हणजेच काय तर हवेतील विविध घटक, निसर्ग चक्र, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांचा परस्पर संबंधांचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र, म्हणजे ॲनालिसिस केलं जातं याच्यामध्ये, आणि ह्या शास्त्राला म्हटलं जातं हवामानशास्त्र। मग विविध घटक, निसर्ग चक्र म्हणजेच नॅचरल सायकल कशा प्रकारे चालते, भौगोलिक हालचाली काय होतात, कारण लक्षात घ्या की आपले जे समुद्र आणि जमीन जे आहे त्यांची निर्मिती जी आहे, म्हणजे कॉन्टिनेंटल निर्मिती कशी झाली याच्याविषयी आपण पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींविषयी काही अभ्यास केलेला आहे आणि त्यांची वेगळी मतं आपण या अभ्यासाद्वारे बघितलेली आहेत। आणि त्याप्रमाणेच या पृथ्वीवर पर्वतांची, तसेच सागराची, तसेच विविध प्रकारच्या प्राकृतिक रचनांची निर्मिती झाली। तर अशा प्रकारचाच हवेतील विविध घटक, निसर्ग, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली म्हणजे काय याच्यावर आपण जो अंदाज बांधतो तो अंदाज आपल्याला हवामानशास्त्राच्या आधारे दिला जातो आणि त्याचा ॲनालिसिस केलं जातं। इथे पहा, यात हवामान विषयक वादळ, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट या व अशा अनेक घटकांचा समावेश केला जातो। यावरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात। याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण ज्या देशात राहतो तो आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे। कशाप्रकारचा देश आहे तर शेतीप्रधान। इथे ॲग्रिकल्चरचं जे प्रोडक्शन आहे ते सर्वात जास्त आपली इकॉनॉमी सावरण्यासाठी वापरलं जातं। तर आपल्याला पर्जन्यवृष्टी कशी होईल, मेघगर्जना होईल का, किंवा आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आज हवामान कसं आहे याच्याविषयी अंदाज असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे हे फोरकास्टिंग केलं जातं आणि आताच्या काळामध्ये उपग्रहांच्या मार्फत अशा प्रकारचा अंदाज अगदी योग्य प्रकारे वर्तवला जातो। आणि ह्याचा फायदा लक्षात घ्या की भविष्यातील हवामान बदल जो होणार आहे, जसं आपण सांगतो बघा की ग्लोबल वॉर्मिंग होणार आहे। ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होणार आहे तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमालयातला बर्फ वितळणार आहे, किंवा जिथे पुढे बर्फ पृथ्वीवर आहे त्या ठिकाणी बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार आहे। म्हणजे अशा प्रकारचे अंदाज बांधल्यामुळं काय होतं तर आपण कमीत कमी प्रमाण कार्बन डायऑक्साईडचं कसं हवेत जाईल त्याच्याविषयी विचार करतो, त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टळू शकतो। म्हणजेच हवामान विषयक जर अंदाज आपल्याला असतील तर मासेमारी करताना किंवा विमान सेवा, बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळेला प्रचंड पाऊस पडत असेल तर विमान सेवा विस्कळीत होते, किंवा जलवाहतूक तर पूर्णपणे थांबलेली असते, याचं कारण समुद्र खवळलेला असतो। तर याविषयी अंदाज देणं खूप गरजेचं आहे। आपल्या निरंतर गोष्टी ज्या असतात, म्हणजे नेहमीची कामं जी असतात ते चालू राहण्यासाठी हवामान विषयक अंदाज आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं। बघा, भारतीय हवामान खात्याची स्थापना कधी झाली आणि कशा प्रकारे झाली याच्याविषयी आपण आता या स्लाइडमध्ये बघणार आहोत। आता बघा, हवामान खात्याची स्थापना 1875 मध्ये ब्रिटिशांनी सिमला येथे केली। त्याचे मुख्यालय पुणे येथे आहे, म्हणजे जर हेड ऑफिस कुठे आहे तर पुण्याला, आणि मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर व दिल्ली येथे याची प्रादेशिक म्हणजे रिजनल ऑफिसेस आहेत। दर दिवशी हवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे नकाशे या हवामान खात्यामार्फत तयार केले जातात। बघा, भारतीय हवामान खात्यातर्फे नौकानयन खाते, शेती, पाटबंधारे, समुद्रातील संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था यांचा समावेश होतो। लक्षात घ्या, आपण बॉम्बे हाय मार्फत खनिज तेल काढतो। खनिज तेलाची निर्मिती आपल्याकडे झाली, त्याच्यामुळे आपण आपल्याकडे जी वाहनं चालतात त्याच्यासाठी पेट्रोल डिझेलचा वापर इथे करू शकतो। तरीही आपल्याला जास्त प्रमाणात पेट्रोल डिझेल बाहेरून इम्पोर्ट करावं लागतं। तर अशा प्रकारचं समुद्रातील संशोधन करण्यासाठी हवामानाचा अंदाज मिळणं खूप गरजेचं असतं। कुठे धुळीची वादळ होणार आहेत किंवा वाळूचे वादळ, मुसळधार पाऊस कधी पडणार आहे। तुम्हाला सांगितलं की ह्या वर्षीच
आपल्या इथे कोकणामध्ये 3 जूनला फार मोठं चक्रीवादळ आलं होतं आणि त्याचा तडाखा बसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. याचा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नाही. तर अशा प्रकारच्या अंदाजांमुळे धुळीची वादळे कधी होणार आहेत, वाळूचे वादळ कसे होणार आहे, किंवा मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये कधी पडणार आहे, उष्णतेची आणि थंडीची लाट कधी येणार आहे, सुनामी बद्दल आपल्याला माहितच आहे की समुद्रात जो भूकंप होतो, विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात लाटा उसळतात आणि ह्या लाटामुळे किनारी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या घराघरामध्ये पाणी जातं आणि त्याच्यामुळे तिथे जीवितहानी होऊ शकते. मग अशा प्रकारचे अंदाज आपल्याला हवामान खातं आधीच देत असतं आणि त्यामुळे इतर संकट जे असतात त्यांची पूर्वसूचना विविध खात्यात बरोबरच सर्व प्रसिद्ध माध्यमे व नागरिकांपर्यंत पोहोचवली जातात. बघा, आपण टीव्ही बघतो, टीव्हीमध्ये अशा प्रकारच्या न्यूज आपण बघितलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे असं तंत्रज्ञानाने सज्ज अशा वेधशाळा आपल्याकडे कार्यरत असल्यामुळे हवामान खात्याचा योग्य अंदाज आपल्याला येतो आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळू शकते. बघा, 24 तासात 2 वेळा असे हवामान खात्यातर्फे नकाशे तयार केले जातात. इथे हवामानासाठी लागणारी उपकरणे, रडारच्या साहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेले अंदाज, भूकंप मापन असे निगडीत हवामानाचे अंदाज, पर्जन्य संदर्भातील अंदाजासाठी उपग्रहाच्या मदतीने हवामानाचे अंदाज, हवा, प्रदूषण इत्यादी विषयावर सातत्याने संशोधन चालू असते आणि ह्या अंदाजामुळे आपल्याला फ्युचरमध्ये कोणत्या प्रकारच्या संकटांना तोंड द्यायचं आहे किंवा जर कोणतंही संकट अशा प्रकारचं आलं तर त्याची कशा प्रकारे आपल्याला उपाययोजना त्याच्यासाठी करायची आहे ते आपण आधीच ठरवू शकतो. म्हणजे आपण वेल प्रिपेअर राहू शकतो. आता पहा, मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि इथे मान्सूनचा अंदाज मिळणं फार गरजेचं आहे, कारण आपण आपले शेतकरी बांधव त्यावेळेलाच बियाण्याची काय करत असतात, पेरणी करत असतात. भारतातील मान्सून संबंधी हंगामातील अंदाज वर्तवण्याची परंपरा 100 वर्षापेक्षा जुनी आहे. सन 1870 मध्ये पडलेल्या दुष्काळानंतर IMDचे संस्थापक ब्लेनफोर्ड यांनी 1884 मध्ये हिमालयातील बर्फवृष्टी हा घटक गृहीत धरून सर्वप्रथम अंदाज वर्तवला होता. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 1870 मध्ये आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता आणि त्याच्यानंतर IMD जे इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचे संस्थापक जे आहेत ब्लेनफोर्ड यांनी हिमालयातली जी बर्फवृष्टी झाली त्याच्यावरून मान्सूनचा अंदाज दिला आणि तो अंदाज आपण गृहीत धरून आता पिकांची पेरणी करतो. 1930च्या दशकात बघा, IMDचे तत्कालीन संचालक सर गिल्बर्ट वॉकर, कोण होते IMDचे तत्कालीन संचालक? तर सर गिल्बर्ट वॉकर यांनी जगभरातील विविध हवामानशास्त्रीय घटक व येथील मान्सूनचा संबंध यांच्या निरीक्षणांच्या आधारे येणारा मान्सून कसा असेल याचे गृहीतक मांडले. आता सुद्धा पहा, आपण टीव्हीवर बघतो की ह्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे किंवा गेल्या वर्षीपेक्षा कमी पर्जन्य यावर्षी होईल की अमुक मिलीलीटर इतका पाऊस पडणार आहे. याचा अंदाज आपलं IMD डिपार्टमेंट आपल्याला देत असतं आणि त्याला अनुसरून आपण आपल्या शेतांमधील पेरणी किंवा इतर गोष्टी करत असतो. 1990च्या दशकातील डॉक्टर गोवारीकर यांनी 16 घटकांवर आधारित प्रारूप बनवले आणि हे जे प्रारूप आहे ते 2002 पर्यंत वापरले जात होते. इथे बघा, काही प्रारूपांबद्दल माहिती दिलेली आहे, जसं संख्यात्मक प्रारूप म्हणजे गणितीय मॉडेल, समुचित प्रारूप, सांख्यिकी प्रारूप, अशा वेगळ्या प्रकारची प्रारूप आपल्याला इथे स्क्रीनवर दिसत आहेत. सध्या आपण कोणत्या प्रकारचं प्रारूप वापरतोय ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत किंवा रडार यंत्रणाचा वापर आपण कशा प्रकारे करतो आणि हवामानाचा अंदाज योग्य तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला कसा मिळतो ते पण आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, कोणतेही हवामानशास्त्रीय प्रारूप हे त्यात वापरण्यात येणारे घटक आणि मॉडेल्स मधून आपल्याला अपेक्षित असणाऱ्या परिणामाच्या परस्पर संबंधावर अवलंबून असते. म्हणजे हवामानशास्त्रीय कोणते प्रारूप तयार करायचं असेल तर त्यांच्यात कुठले घटक वापरण्यात येतात किंवा त्याने कोणत्या प्रकारची मॉडेल्स तयार केलेली आहेत यांचा परस्पर संबंधावर ते संपूर्णपणे अवलंबून असतं. मात्र समुद्र आणि वातावरण हे परस्पर संबंध कायम एकसारखे राहत नाहीत आणि म्हणून हवामानशास्त्रीय प्रारूपात त्यानुसार सतत बदल करावे लागतात. अशा प्रकारची ही प्रारूप आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत, ती आपण अभ्यासून योग्य प्रकारे आपलं हवामान खातं आपल्याला कोणत्या प्रकारचे बदल आपल्याला करावे लागतील याच्याविषयी सांगत असतं.
बघा, आपण सध्या कोणतं प्रारूप वापरतोय तर सध्या IITM तर्फे नवीन प्रारूपे तयार केली जात आहेत. सध्याची प्रारूपे अधिक उपयुक्त बनवणे म्हणजे आता तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे ती प्रारूप अधिक उपयुक्त बनवण्यासाठी नवीन प्रारूपे आणि तंत्रज्ञान विकसित करणे अशा दोन्ही स्तरांवर काम सुरू आहे. यासाठी रडार यंत्रणा, उपग्रह तंत्रज्ञान यांच्या विकासावरही भर दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की आता ग्लोबलायझेशन झालेलं आहे, म्हणजे विविध देश एकमेकांच्या सहकार्याने वेगळ्या प्रकारची रडार यंत्रणा तयार करतायत किंवा वेगळ्या प्रकारची तंत्र प्रणाली वापरून, टेक्नॉलॉजी वापरून त्या भागामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान असेल किंवा प्रदूषण किती झालेलं आहे किंवा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण उत्सर्जित किती झालेलं आहे, त्याच्यामुळे हवामानावर त्याचा कोणता परिणाम होतो याविषयी आपल्याला माहिती देत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनच्या अंती काय शिकलो ते पाहूया. आपण या सेशनमध्ये पाहिलं की हवामानशास्त्राचा अंदाज कशा प्रकारे कोणकोणत्या प्रारूपांवर दिला जातो. आपल्या येथील IMD डिपार्टमेंटने मान्सूनचा अंदाज कशा प्रकारे वर्तवला आणि तोच अंदाज आपण 2002 पर्यंत वसंत गोवारीकर यांनी दिलेल्या प्रारूपांवरून कसा घेतला. आणि आता IITM जे कार्य करत आहे, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ग्लोबलायझेशनमुळे बऱ्याचशा कंट्री ज्या असतात त्या एकमेकाच्या सहकार्याने नवीन प्रकारचं प्रारूप तयार करत असतात आणि त्या प्रकारचा हवामानाचा अंदाज आपल्या येथील शेतकऱ्यांना मिळत असतो आणि त्यानुसार आपण शेती करत असतो. अशा प्रकारचा उपयोग आपल्याला हवामानशास्त्रानुसार होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, AS विद्यालय जे आहे ते एक असं कोचिंग इन्स्टिट्यूट आहे की त्याच्यामधून 6वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना घर बसल्या योग्य प्रकारचं मार्गदर्शन सोशल सायन्स, मॅथ्स, मराठी, हिंदी आणि कॉम्प्युटर या विषयामध्ये मिळू शकतं. त्याचप्रमाणे आपल्याला अमराठीचा टेस्टचा अनुभव सुद्धा इथे घेता येतो. टेस्टमध्ये काही प्रश्नांची उत्तर आपल्याला येत नसतील तर त्या क्वेरीज ज्या आहेत त्या आपण येथील तज्ज्ञ शिक्षकांना विचारू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच आपण या ॲपला रजिस्टर करा. आपल्या मित्रमैत्रिणींना या ॲपबद्दल माहिती सांगून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यांनी हे ॲप रजिस्टर करावं म्हणून उद्युक्त करा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.